कथा मी विजेती होणारच. सुरुवात आजपासून. आजही ती आरशासमोर उभी होती. डोळ्यात प्रश्न, चेहऱ्यावर थकवा आणि ओठांवर एक हलकंसं हसू. मी खरंच हरलीये का? ती स्वतःलाच विचारत होती. ती म्हणजे संपदा. 25 वर्षांची, शिक्षित, स्वप्नाळू, पण आयुष्यात वादळात हरवलेली एक तरुणी. कॉलेजमध्ये सगळं छान चाललं होतं. मित्र, अभ्यास, करिअरचे प्लॅन. पण नोकरी लागल्यावर सगळं काही बदललं. पहिली नोकरी, कमी पगार, जास्त काम, घरचा तणाव, लग्न कधी करणार, बाहेरचं समाजाचं दडपण, मुलगी असून इतकं रात्रीपर्यंत काम, आणि आतून ती तुटत चाललेली, एकटी हरवलेली. एक दिवस ऑफिसमधून परतताना ती बसमध्ये होती. बाजूला एक छोटी मुलगी आपल्या आईला म्हणाली, "आई, मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार." आई म्हणाली, "वा, पण अभ्यास कठीण आहे ग, तुला जमेल का?" आणि त्या छोट्या मुलीने निर्धाराने उत्तर दिलं, "मी होणारच डॉक्टर." सुरुवात आजपासून. त्या वाक्याने संपदाच्या मनात विजेचा झटका बसला. मी का नाही म्हणू शकत असं? मी माझा हरवलेला आत्मविश्वास परत आणणार. मी विजेते होणारच. आणि सुरुवात आजपासून. त्या रात्री तिने तिच्या डायरीत लिहिलं, "जग मला बदलायला सांगतंय, पण मी ठरवलंय, मी स्वतःला घडवणार. माझी किंमत दुसऱ्यांच्या मतांनी ठरणार नाही. माझं यश, माझी मेहनत आणि माझा आत्मविश्वास यावर ठरतं." दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली, चालायला गेली, स्वतःला 1 कप कॉफी बनवली आणि मनात ठरवलं, आजपासून प्रत्येक दिवस मी स्वतःसाठी जगणार. नोकरीत बदल हवा होईल, नात्यात आदर नसेल, मी मागे हटेन. आर्थिक ताण आहे, शिकेन, वाढेन, पण थांबणार नाही. हळूहळू तिने स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. स्वतंत्र विचार, आत्मसन्मान आणि धैर्य हे तिचे नवीन दागिने झाले. ती आता कुणाशी स्पर्धा करत नव्हती. ती स्वतःच्याच कालच्या रूपांशी जिंकत होती. आज काही वर्षांनंतर ती एका नामांकित कंपनीची प्रोजेक्ट मॅनेजर आहे. लोक तिला विचारतात, "तू इतकी आत्मविश्वासी कशी झालीस?" ती हसून म्हणते, "त्या एका छोट्या मुलीने मला शिकवलं, विजेते होण्यासाठी मोठं काही करावं लागत नाही, फक्त सुरुवात करावी लागते आजपासून." मैत्रिणींनो, परिस्थिती काहीही असो, सुरुवात नेहमी स्वतःकडून होते. मी विजेते होणारच ही घोषणा म्हणजे स्वतःवरील विश्वासाचा संकल्प. समाज, नातेसंबंध, तणतणाव हे अडथळे नाहीत, ते फक्त चाचणी आहे. विजेती तीच जी हार मानत नाही, जरी जग म्हणतं थांब.